नमस्कार, मी अभिजित खांडकेकर। निरागस मुलांवरील अत्याचार शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आपल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांची दंगामस्ती, त्यांची उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती पाहणं हे प्रत्येक पालकाचं स्वप्नच असतं। या कोवळ्या मुलांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ नये म्हणून प्रत्येक पालक नेहमी प्रयत्नशील असतो। असं म्हणतात की लहान मुलांसाठी सगळ्यात उत्तम अशी भेटवस्तू म्हणजे कुठलेही कपडे लत्ते किंवा खेळणी नसून त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी दिलेला बहुमूल्य वेळ हीच असते। पण बऱ्याचदा आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे किंवा काही अडीअडचणींमुळे पालक आपल्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत। त्यांचे खरे पण निरागस प्रश्न सोडवण्यास ते असमर्थ ठरतात आणि अशाच वेळेला याच गोष्टींचा फायदा समाजातल्या काही विघातक प्रवृत्ती उचलतात आणि आपल्या हातात पश्चातापाव्यतिरिक्त इतर काहीही उरत नाही। आजची ही केस समाजातल्या अशाच नराधमांची आणि त्यांच्या स्वार्थाला बळी पडलेल्या काही निरागस मुलांची आहे। मम्मी मम्मी कुठे आहेस तू? भूक लागली आहे, खायला दे ना। तू माझा बाबू। आधी मला सांग, तुझा 6 महिन्याचा रिझल्ट लागला का? नाही अजून, नंतर मिळेल। मला शिरा बनवून दे ना, भूक लागली आहे। गप्प बस, खोटं बोलतेस माझ्याशी? हे काय आहे? 6 महिन्याचा रिझल्ट आहे ना? गादीखाली लपून ठेवला होतास ना? सॉरी मम्मी। एक शब्द बोलू नकोस। करते अगं, मूर्ख म्हणतोस आम्हाला। 3 विषयात नापास झालीस, लाज नाही वाटत तुला? सारखी तुला ओरडून सांगत असते अभ्यास कर, पण नाही, तिला फक्त कार्टून बघायचंय टीव्हीवर। शाली, हे जाऊ दे ना, लहान आहे ती, तर 5वीलाच तर आहे। हो मग, आत्ताच मुलांकडे लक्ष नाही दिलं ना तर उद्या आयुष्य बरबाद होईल तिचं। आणि उद्या 10वीला नापास झाली तर मी नातेवाईकांना तोंड नाही दाखवू शकणार। तिचं ना जेवणच बंद करायला पाहिजे। अगं, आणि तुम्ही इथे लाड करायचं बंद करा आधी। वैशाली ताई, अहो, अरे दीप्ती, हो बा, अहो ताई, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय आणि का ओरडता येईल एवढं? 5वीत तर झाली आहे ना पोरगी नापास। ए शाणे, तू आमच्या फॅमिली मॅटर मध्ये पडू नकोस हं? आधी स्वतः मुलं जन्माला घाल आणि नंतर मला लेक्चर दे। जा तू। ए, तू आतमध्ये चल आतमध्ये। देवा, मला माझ्या आईची खूप आठवण येते। माझे पप्पा बोलतात की ती तुमच्याकडे आले। प्लीज तिला परत पाठवा ना, प्लीज। आयुष्य बेटा, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत, आणि सगळे तुझी किती काळजी घेतात। तुला हवं नको सगळं आणून देतात की नाही? मला काही नकोय, मला आई हवी आहे। तुम्ही तिला कुठून पण आणा। काय ग, काय करतेस? भूक लागली आहे का तुला? तू बस, मी वाढते। नाही, मी ऋतूकडे जातीये। आम्ही दोघी सोबत जेवणार आहोत। बाय। अगं पण अगं छकोली, कुठे चाललीस? काका सोडा मला। नाही, मला ती गालरी पप्पी दे। काका सोडा मला। ऋतू, चल बेटा, दूध घे। नको मला। नको काय? दुधाची वेळ झाली, आई मला ओरडे। नको मला। हे काही नाही, आधी घे। हे काय, एवढी जड बॅग? कुठे चालली आहेस? अगं, होमवर्क साठी बुक्स घेतल्या आहेत, आयुषीकडे जायचंय ना मला।
अगं पण दूध तरी पिऊन घे. नको मला मला उशीर होतोय. बरं वेळेत ये. आयु, तुला खात्री आहे ना की ही पूजा केल्यानंतर तुझी आई परत येईल? हो, माझ्या एका स्कूल फ्रेंडने वाचलं होतं. माझी आई मला नक्की भेटेल. साडेसात वाजत आले, ही आली कशी नाही अजून? दीप्ती, मयुरी, तू माझ्या दीप्तीला पाहिलंस का ग? नाही. कुठे गेली दीप्ती? काय ग, काय झालं? बघा ना, काहीच समजत नाहीये. दीप्ती कुठे गेली आहे? खूप शोधलं मी तिला, कुठेच दिसत नाहीये. हे दिसत नाहीये म्हणजे? ती शाळेतून आली होती ना घरी? हो, शाळेतून आली होती घरी, पण नंतर म्हणाली मी खेळायला जाते. तेव्हा नाही यायला पाहिजे होती. अगं लक्ष कुठे होतं तुझं? दीप्ती, हे दीप्ती. सर, माझ्या मुलीला शोधून आणा, मी तुमच्या पाया पडते. हे बघा, तुम्ही शांत व्हा आधी, काळजी करू नका, सापडेल तुमची मुलगी. तुम्ही तिला शेजारी वगैरे शोधलत का? म्हणजे मैत्रिणींकडे वगैरे बघितलं तिला? हो साहेब, आम्ही सगळीकडे कॉल केला, पण दीप्ती कुठेच नाहीये साहेब. साहेब प्लीज तिला शोधून काढा ना साहेब. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला तिच्या डिटेल्स द्या. सर, मला तर वाटतं ती सुलभ आहे ना, तिनेच माझ्या मुलीला पळवलं असेल. सुलभा कोण? आणि तुम्हाला असं का वाटतं? ऐक ना दीप्ती, मी की नाही परवा गावी जाणार आहे. तू येशील माझ्यासोबत? हो, येईन ना. मला माझ्या आईपासून लांबच जायचंय. किती छान. वा, छान. कान भरतेस काय माझ्या मुलीचे? अहो वैशाली, असं काहीच नाही. मी तर फक्त काय दीप्तीच्या मनात माझ्याबद्दल विष घालवत होतीस ना? काही ताई असं समजलंय मला सगळं. एरियातल्या बायका बरोबर बोलतात तुझ्याबद्दल. तू ना स्वतः मुलं जन्माला घालू शकत नाहीस ना, म्हणून दुसऱ्यांच्या मुलांवर डोळा आहे तुझा. असं काही नाहीये आई. गप्प बस काढते. आणि पुन्हा जर बाईच्या जवळ गेलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल. चल. त्या मेलीचा आधीपासून माझ्या मुलीवर डोळा होता, तिनेच माझ्या मुलीला पळवलं असेल. तुम्ही त्या सुलभाच्या घरी चौकशी केली? आम्ही गेलो होतो तिच्या घरी, पण तिच्या घराला लॉक आहे. मला वाटतं कदाचित ते गावी निघून गेले असावेत. साहेब त्यांचा फोनही बंद येतोय. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. शिंदे मॅडम, यांच्या मुलीच्या डिटेल्स घ्या. ओके सर. या. फडणवीस, यांच्या डिटेल्स घ्या आणि त्यांच्या घराजवळ CCTV असेल तर ते फुटेज कलेक्ट करा. आणि ही सुलभा, लवकरात लवकर तिला शोधून काढा. येस. सर, सुधाकरच्या घराबाहेरचं CCTV फुटेज मिळालं.
बघू. सर हे बघा, संध्याकाळी 5:30च्या दरम्यान दीप्ती घरातून बाहेर जाताना दिसते, पण तिच्या सोबत कोणीच नाही. ही नक्की गेली कुठे? माहित नाही सर, कारण पुढे कुठे CCTV नाही आणि तिथे जाऊन चौकशी केली पण कोणीच तिला जाताना बघितलं नाही. अशी कशी गायब होती? बरं त्या सुलभाचं काय झालं? सर तिला कॉन्टॅक्ट केला, येते ती. गुड. तुम्ही एक काम करा, या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा चौकशी करा. दीप्तीला कोणीतरी नक्कीच बघितलं असणार. सर अरे ऋतू बाळा, शाळेत चाललीयस? हो काका. सूर्यकांत, तुला किती वेळा सांगितलं तुझ्या कामाशी काम ठेव म्हणून? ऋतूच्या जास्त जवळ जायची गरज नाहीये, नाही तर तुझी तक्रार करेन मी. अहो मी फक्त लाड पुरवतोय. मला चांगलंच माहितीये तू काय करत होतास ते. चल बेटा. अरे काय हो, प्रेमाने बोलू पण नाही का माणसाने? अहो साहेब, तुम्ही हे काय बोलताय? मी तुम्हाला पोरं पळवणारी वाटते का? दीप्तीला तुम्हाला गावी घेऊन जायचं होतं ना? हो खरं आहे ते. मी तिला गावी घेऊन जाणार होते, पण तिला पळवून घेऊन जाणार नव्हते. मी दीप्तीवर खरंच खूप प्रेम करते साहेब, मला ती खरंच खूप आवडते. पण तिच्या आईपासून चोरून घेऊन जाणार नाही मी तिला. मी एवढी वाईट नाही आहे साहेब. मला तर वाटतंय की दीप्ती तिच्या आईला कंटाळून रागावून बहुतेक घर सोडून निघून गेली असावी. सर लोकल पोलिसांनी यांच्या गावी चौकशी केली पण दीप्ती तिथे नाही. सर मला हे किडनॅपिंगचं मॅटर वाटतं. किडनॅपिंग? नाही, जर का तसं असेल तर मग आतापर्यंत खंडणीसाठी फोन यायला हवा होता. काहीतरी गडबड आहे. की दीप्ती नेमकी कुठे गेली असेल? लवकर आंघोळ कर आणि तयार हो, आपल्याला अजून बरीच काम आहेत. मला घरी जायचंय, मला माझ्या आईकडे जायचंय. लवकर तयार हो. माझी मुलगी मला नाही माहिती, मला काहीच माहित रे. त्याला बोलवा. नाही, मी नाही, मी नाही. मी तिच्यावर खूप प्रेम. हिला जेलमध्ये टाका. ही सगळं करत असेल तुम्हाला. काय करताय? डोकं फिरलंय का तुमचं? नाही, मी शपथ सांगतो मी काहीच नाही केलं. उचला त्यांना. वैशाली मॅडम, आता तुम्ही आम्हाला खरं सांगा. म्हणजे आम्ही चौकशी केली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीशी नीट वागत नव्हतात. तिला घालून पाडून बोलायचात, मारायचात तिला, हो ना? मी तिला अभ्यासावरून बोलायचे. आई हो मी तिची, पण तिने मला कायमचं सोडून जावं असा विचार कधीच मी केला नव्हता. पण आता मी तिला काहीच नाही बोलणार. खरंच तुम्ही तिला शोधून आणा. शांत, आमचे तेच प्रयत्न सुरू. मॅडम, मला एक सांगायचंय. म्हणजे मी विसरले होते, आठवलं मला. जेव्हा दीप्ती गायब झाली ना, त्याच्या आदल्या दिवशी ती माझ्या घरी आली आणि तिने मला एक विचित्र गोष्ट सांगितली. दीप्ती, काय आहे, अजून खेळतेस का तू? घरी जा, अभ्यास कर. तुझ्या आईला कळलं ना की तू इथे आलीस, तुला पुन्हा ओरडा मिळेल. आणि वार्षिक परीक्षा येते ना, अभ्यास कर जा. या वर्षी जर तू नापास झाली ना तर आईचा चांगलाच ओरडा खाशील. नाही खाणार, आणि आता आई मला ओरडणार सुद्धा नाही. का बरं? कारण मी वर्गात पहिला नंबर मिळवणार आहे. अरे वा, म्हणजे आमची दीप्ती एवढा अभ्यास करणार तर? नाही, पण मला एक जादूचा मंत्र मिळणार आहे. तो मंत्र 10 वेळा म्हटल्यावर मला आपोआप सगळा अभ्यास लक्षात राहील. जादूचा मंत्र?
तो कसला? आणि कोण देणार आमच्या दीप्तीला जादूचा मंत्र? ते एक सिक्रेट आहे, सांगू नाही शकत मी, नाही तर मग तो मंत्र काम नाही करणार. मला वाटलं ती गंमत करत असेल, पण ती गोष्ट एवढी महत्वाची होती. पण मला आता काहीतरी गडबड वाटते मॅडम. जादूचं मंत्र? पण या जादूच्या मंत्राचा दीप्तीच्या गायब होण्याशी काय संबंध? एकीकडे अभ्यासावरून सतत मिळणाऱ्या आपल्या आईच्या टोमण्यांना त्रासून गेलेली दीप्ती, तर दुसरीकडे जग सोडून गेलेल्या आपल्या आईच्या आठवणींमुळे व्याकुळ झालेली आयुषी. या दोन्ही निरागस मुलींसमोर जे प्रश्न होते ते त्या सोडवायचा प्रयत्न करत होत्या. आपल्या जखमी मनासाठी कोणाचा तरी आधार शोधायचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचं चुकलं एकच. हा आधार त्यांनी चुकीच्या व्यक्तीकडे शोधला आणि सुरू झाली भयंकर घटनांची एक मालिका. एकीकडे पोलीस जादूच्या मंत्राचा दीप्तीच्या किडनॅपिंगशी काय संबंध आहे हे शोधत होते, तर दुसरीकडे एक भयंकर घटना आकाराला येत होती. आयुषी, आयुषी, आयुषीला बघितलंय? नाही, कुठे? काय माहित. आयुषी, आयुषी, सूर्यकांत, आयुषीला बघितलं? राजेश, राजेश, आयुष्य नक्की सापडायला बाळा. आता आपण एक काम करूया, पोलिसांना फोन करूया, ते नक्की तिला शोधून काढतील बघ. कॉल कोणी केला होता? साहेब, मी राजेश देशमुख. साहेब, माझी मुलगी आयुषी सापडत नाहीये साहेब दुपारपासून. हे बघा, सापडेल, काळजी करू नका. तुमच्यापैकी आयुषीला बाहेर जाताना कोणी पाहिलं होतं का? काय रे, तुमच्यापैकी कोणी पाहिलं होतं का आयुषीला बाहेर जाताना? आणि तू इकडे, तू सुद्धा पाहिलं नाहीस? तिला बाहेर जाताना पाहिलं होतं, पण मला वाटलं ती आईस्क्रीम वगैरे काहीतरी आणायला गेली असेल. एक लहान मुलगी बाहेर जाते, तिच्यावर लक्ष ठेवता आलं नाही तुला? झोपा काढवतास? वॉचमॅन आहेस ना? माफ करा साहेब. माफ करा. राजेश, आयुषीच्या डिटेल्स आणि तिचा फोटो द्या. फोटो सर्क्युलेट कर. सर, तुम्ही यांची चौकशी करा. कदाचित ह्यांनीच आयुषीला गायब केलं असणार. रितू, हे घे, ते विजत आलंय, मी कापूर टाकते. अगं, किती शोधलं तुला? आणि इथे काय कर? हे काय? कसं भासलं हे?
होणार, मी आहे ना, तू अजिबात घाबरू नकोस. बेटा काय काय हा माझ्या मुलीचा हात भाजलास तू नालायक थांब तुझा हात जाळते अहो अहो हे काय करताय? हे बघा, माझ्या मुलीने जाणून बुजून काहीही केलेलं नाहीये. अहो हे चुकून झालं असेल. अच्छा चुकून झालं हा उद्या माझ्या मुलीचा चेहरा जरी जळला असता तरी मी काय शांत बसायचं का? बोला ना. बाबा बाबा मी खरंच काय नाही केलं. हे तू तर गप्प बसा. तुला तर चांगली अद्दल घडवते. पोलिसांना फोन लावा. पोलीस? जान्हवी, उगाच राईचा पर्वत करू नकोस. लहान मुलांकडून खेळताना होतात चुका. हे बघ, तू शांत हो, आपण घरी जाऊया. तुम्हाला सांगितलं ना फोन लावा. जान्हवी, तू शांत हो आधी, आपण घरी जाऊया. ये चल. तुला ना मी चांगलीच अद्दल घडवणार आहे बघ तू. बोला. सर तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. मागे मी रागाच्या भरात काही बोलले असेल पण म्हणून मी काही मुलं पळवणारी बाई नाहीये आणि जे काही झालं ते मी विसरून पण गेले. अच्छा, पण मग कदाचित तुमच्या मनात सुडाची भावना अजूनही जागृत असेल आणि आयुषी आणि तिच्या कुटुंबाला अद्दल घडवण्यासाठी तुम्ही हे चुकीचं पाऊल उचललं असेल. नाही सर, माझ्या बायकोचा स्वभाव थोडा रागीट आहे, पण ती असं काही करणार नाही सर. या कोण? या वसुधा, ही आमच्या मुलीला सांभाळतात. बाळा इकडे. नाव का तुझं? रितू. छान नाव. बरं, आयुषी तुझी मैत्रीण आहे ना? हरवली आहे ती. तिला शोधण्यासाठी तू आमची मदत करशील? म्हणजे मला सांग, ती कुठे गेली आहे? तिने तुला काही सांगितलं का? तिचा कोणी शत्रू वगैरे? ती कुठे गेली आहे ते नाही माहिती, पण बाळा घाबरू नकोस, सांग. आयुषी तिच्या आईला खूप मिस करायची. तिला परत आणण्यासाठी ती देवाकडे रोज प्रार्थना पण करायची आणि ती नेहमी दुःखीच असायची. पण काल ती खूप खुश होती. मला माझी आई आता लवकरच परत भेटणार, कारण देव बाप्पा तिला परत पाठवणार आहे. कसं काय? मला एक जादूचा मंत्र मिळालाय. तो 10 वेळा म्हटला ना की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जादूचा मंत्र? मला पण सांग ना. तो अजून मला मिळाला नाहीये. मला पण लवकरच मिळेल, पण हे एक सिक्रेट आहे, कोणाला सांगू नको. हा नाही सांगणार. रणवीस, काहीतरी गडबड आहे, कारण एकाच आठवड्यातून एकाच एरियातून 2 मुली गायब झाल्यात आणि दोन्ही मुलींमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे जादूच्या मंत्रांबद्दल दोन्ही मुली बोलत होत्या. हा योगायोग असूच शकत नाही. सर हे मॅटर काळा जादू आणि अंधश्रद्धेशी कनेक्टेड वाटतंय. आपल्या खबऱ्यांना अलर्ट करा. काळी जादू तंत्रमंत्र करणाऱ्या लोकांची जरा माहिती गोळा करा. येस. चला. मम्मी, तू खोटं का बोललीस? तू तर आयुषीचा अजूनही राग करत होतीस. घरटे, तू तुझं तोंड बंद ठेव. तू सोड तिला आणि तू जरा ना शांत राहा. चल. हे बघा, या 2 मुलींना बघितलंय तिथे. त्यातली ही मुलगी इथेच राहते पलीकडे. नाही मॅडम, कामं एवढी असतात ना की बाकीच्या गोष्टीकडे लक्षच जात नाही.
हे घ्या, शिरा बनवलाय. तुझं डोकं फिरलंय का? अगं घरात प्रसंग काय, तू गोडधोड काय बनवतेस घरात? अहो तुम्ही माझ्यावर का ओरडताय? मग कोणावर ओरडू? मी नाहीचं लेकरू ते तुला नीट सांभाळता नाही आलं. म्हणजे आयुष्य हरवल्याचं खापर तुम्ही माझ्या डोक्यावर फोडताय? वा, हे बरं आहे. मी दिवसभर मोलकरणीसारखी कामं करायची, सेवा करायची, आणि वर हे टोमणे ऐकून घ्या. अगं मला असं नव्हतं म्हणायचं, मला एवढंच म्हणायचं. तुम्ही दोघे आधी शांत राहा आणि देवाला प्रार्थना करा, आयुष्य जिथे असेल तिथे सुखात असू दे म्हणून. तुम्ही मला जादूचा मंत्र देणार होतात ना, द्या ना. मला माझ्या आईला भेटायचंय. हा बेटा, तू आधी कपडे बदल, मग मी तुला जादूचा मंत्र देते. हा, दीप्ती आणि आयुषीचं अपहरण होऊन आता 2 दिवस उलटले होते, तरीही त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं. हे अपहरण कुठल्या उद्देशानं केलं गेलं असावं याचंही कारण मिळत नव्हतं. दीप्ती आणि आयुषीच्या आयुष्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना, हीच भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटत होती. या दोन्ही मुलींना शोधून त्यांच्या घरच्यांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, आणि अशातच या केसमध्ये एक नवीन वळण आलं. हो अगं, मी ब्लड प्रेशरची गोळी घेतोय. तू किती वेळा आठवण करून देशील मला? हे बघ, मी वैतागत नाहीये. अगं अगं टेन्शन वाढत चाललंय. हो, मी वेळेत घेतो, नंतर बोलू आपण. हां, ठेव फोन. सर, आयुषीच्या घराबाहेरच्या CCTV मध्ये फार काय इम्पॉर्टंट माहिती मिळाली नाही. म्हणजे ती घराबाहेर जाताना दिसतीये, पण मग कुठे गेली माहिती नाही सर. माहित नाही म्हणजे काय? हे बघा, तिची सगळी माहिती मला हवी आहे. बरं, त्या वॉचमॅन बद्दल काय समजलं? सर, आपला संशय खरा ठरला. त्याचं नाव सूर्यकांत जाधव आहे. आधी नागपूरला राहायचा. तिथे त्याला बाललैंगिक शोषणाच्या केसमध्ये शिक्षा सुद्धा झाली होती सर. काय? पण मग मध्यंतरी जामीन मिळाली आणि इथे पळून आला. मग त्याला इथे नोकरी कशी काय मिळाली? म्हणजे कमाल आहे, कुठलीही पडताळणी न करता त्याला इथे नोकरीला सुद्धा ठेवलं. अजून एक गोष्ट सर, ज्यावेळी आयुषी गायब झाली तेव्हा हा सूर्यकांत तिची छेड काढत होता, असं एका माणसाने आम्हाला सांगितलं. घेऊन या त्याला. मी काय ना साहेब मी मान्य करतो, मी नागपूरला असताना गुन्हा केला होता, पण इकडे आल्यापासून कोणतंही घाणेरडं काम केलेलं नाहीये. शेंड्याला होतो तू आम्हाला? टायरमध्ये घालून असं फटकवून ना तुला. काय करत होता आयुष्य बरोबर? काय करत होतास? सर, मी फक्त तिला बाहेर जाण्यापासून अडवत होतो. माझा कोणता वाईट हेतू नव्हता. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघ, खरं काय ते कबूल कर, नाही तर इथे जेलमध्ये सडत बसशील. तुझ्या विरोधात पुरावे सापडू दे, मग बघ. हॅलो, काय? ॲड्रेस पाठवा, मी येतो. सर, एका मुलीची डेड बॉडी सापडली. चला मागे वा. ही तर दीप्ती आहे. म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं. सर, हे बघा, तिच्या हाताची नस कापली आहे सर. पण बॉडीवर दुसरीकडे कुठेच मार्क्स दिसत नाही. बघा ते आजूबाजूला काय सापडतंय का बघा. येस सर, या दीप्तीच्या आई वडिलांनी मिसिंग कंप्लेंट करताना ज्या कपड्यांचं वर्णन केलं होतं ते हिच्या अंगावर दिसत नाही.
याचा अर्थ हिचं किडनॅपिंग झालं, मग तिचे कपडे बदलण्यात आलेत. कदाचित तिच्यासोबत छेडछाड किंवा रेप सुद्धा झाला असा. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि हिच्या आई वडिलांना कळवा. येस. तुम्ही म्हणाला होतात ना माझ्या मुलीला सुखरू म्हणणार, मग हे काय आहे? काही दिवसांपूर्वी अचानक गायब झालेल्या दीप्ती मोरे या 12 वर्षाचा मुलीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. वैद्यनगरमध्ये राहणाऱ्या या मुलीची एका अज्ञात इसमाने निर्घुणपणे हत्या केली आहे. कुलतेनगर जास्त लांब नाहीये का आपल्यापासून? त्या बिचारा मुलीची काय अवस्था झाली असेल आणि आपल्या आयुष्य कशी असेल आई? अरे आपले आयुष्य कसं? बाळा, आपल्या आयुष्याला काही झालं नसेल रे बाळा. ते ठीक असेल बघ, मी देव पाण्यात ठेवेन, पण आपल्या आयुष्याला काय झालं नसतं रे बाळा. काम मारताय? या आधी सुद्धा लहान मुलांच्या किडनॅपिंग केसमध्ये तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, बरोबर? आणि आता ज्या मुली किडनॅप होत आहेत त्यात सुद्धा तुमचाच हात आहे. बोल. अहो आम्ही आमच्या गुन्ह्याची शिक्षा भोगली. आता आम्ही असली कामं नाही करत साहेब. श्यामलताई डोंबिवलीत आली. ती लहान मुलींना पकडून दुबईला विकण्याचं रॅकेट चालवते. फडणवीस, या श्यामलला शोधून काढा. येस. सर, दीप्तीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, रिपोर्ट्सनुसार तिचा खून 19 डिसेंबरला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान तिच्या हाताची नस कापून झालाय. सर, रेपचे वगैरे काही साईन्स नाहीये, पण तिच्या पोटात गुंगीच्या औषधाचे ट्रेसेस मिळालेत. सर, याचा अर्थ तिला आधी बेशुद्ध करण्यात आलं, मग हाताची नस कापण्यात आली. हो सर. बरं, हे गुंगीचं कोणतं औषध वापरलं गेलं? सर, ऍक्च्युली हे औषध मेडिकल्समध्ये मिळत नाही, कुठल्या ना कुठल्या जडीबुटीवाल्यांकडे मिळतं. एक काम करा, या सगळ्या जडीबुटीवाल्यांकडे जाऊन चौकशी करा. असलं औषध कोणी विकत घेतलंय याची आपल्याला माहिती मिळायला हवी. बरं फडणवीस, हा जो कोणी आहे त्याला नेमकं काय साध्य करायचं ना तेच कळत नाही. लहान मुलींना जादूच्या मंत्रांची गोष्ट सांगून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतोय, मग त्यांचा खून सुद्धा करतोय. खंडणीसाठी पैसे सुद्धा मागत नाहीये. एक्सक्यूज मी. हॅलो. ओके, गुड. लक्ष ठेवा त्यांच्यावर, आम्ही येतोच. सर, श्यामलचा पत्ता मिळाला. चला. कमाल. मुली कुठे आहेत? कुठे लपवलेत त्यांना? सांगते मॅडम. शिंदे, शिंदे, यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. ओके सर. श्यामल, आयुषी कुठे आहे? कोण आयुष्य? शांतीनगर मधून जिला पळवली ती कुठे आहे? नाही साहेब, अहो तिथून आम्ही कुठल्याच मुलीला नाही पळवलं. खरंच साहेब. खोटं बोलताय तुम्ही? अहो नाही साहेब. दीप्तीचा खून का केला? खून? अहो नाही साहेब, आम्ही पोलीला पळवून विकण्याचा धंदा करतो. खून कशाला करू आम्ही साहेब? चला. सर
सर सर एका आठवड्यात एकाच एरियातून अनेक मुलींचं अपहरण झालं, त्यात एका मुलीचा खूनही झाला. पोलीस प्रशासन सुरक्षा पुरवणीच्या दृष्टीने कमी पडतंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही म्हणजे हे बघा मला सर तुम्ही आज ज्या लोकांना अटक केली आहे त्यांचा खुनामध्ये सहभाग आहे का? हे बघा ते आत्ताच सांगू शकत नाही आम्ही, पण काही किडनॅपिंग केसेसमध्ये ते गुन्हेगार आहेत, त्यांची चौकशी चालू आहे. अहो साहेब, तुम्ही अजून किती दिवस फक्त चौकशीत करत राहणार? माझ्या मुलीला न्याय कधी मिळणार आहे साहेब? मिळेल, नक्कीच न्याय मिळेल. इथल्या प्रत्येक मुलीला न्याय मिळेल, माझ्यावर विश्वास ठेवा. यापुढे हे किडनॅपिंगचं सत्र थांबेल असं मी तुम्हाला वचन देतो. थँक्यू. पोलिसांनी नमस्कार, आता दिलेल्या पोलिसांनी असं माहितीनुसार सांगितलं प्रत्येक की मुलीला न्याय kidnapping चं मिळेल. सिद्धी तुला माहिती मी तुझ्यासाठी काय आणलंय? चॉकलेट. वा थँक्यू. तुला माहितीये माझी आई ना मला चॉकलेट हात लावायला देत नाही, म्हणून आता मला खूप सारे चॉकलेट भेटणार. खूप सारे म्हणजे किती? अख्खं घर भरेल तेवढं. पण एवढे चॉकलेट तुला मिळणार तरी कुठून? एक जण आहे तो मला जादूचा मंत्र देणार आहे. ते मंत्र 10 वेळा म्हटल्यावर जेवढे मला चॉकलेट्स पाहिजे तेवढे मला भेटू शकतात. वाव. येस सर. सर नाही म्हणजे सर त्या श्यामलने अजून काही कबूल केलेलं नाहीये, पण आमची सर खात्री आहे या सगळ्या प्रकरणात तिचाच हात आहे. सर हो सर, तुम्हाला अपडेट देतो सर. जय हिंद सर. सर अजून एक मुलगी किडनॅप झाली. एका मागोमाग एक होणारं लहान मुलींचं अपहरण आणि एक निर्घृणपणे झालेली हत्या यामुळे पोलिसांसमोरचे प्रश्न आता वाढतच चालले होते. समाजातल्या प्रत्येक आई वडिलाचा जीव आता घाबराघुबरा झाला होता. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजीच त्यांना भेडसावत होती. तर दुसरीकडे अपहरण झालेल्या मुलींच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार सतत लटकत होती. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होईल हीच शक्यता आता वाढत चालली होती. हे अघोरी कृत्य करणारी ही व्यक्ती नेमकी कोण होती? ही कोणी वेगळीच व्यक्ती होती की पोलिसांसमोर असूनही त्यांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होती? पोलीस खुन्याचा पर्दाफाश करून या मुलींचा जीव वाचवू शकतील का? पाहूया उद्याच्या भागात. निरागस मुलांवरील अत्याचार शृंखलेच्या आजच्या भागात इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.